दमदार पावसामुळे ओढ्यांसह नद्या झाल्या प्रवाहित. पहिल्याच पावसात बंधारे वाहू लागले. सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य खुललं. आंबोली धबधबा प्रवाहित झाल्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी. बुलढाण्याच्या खामगावात ही पावसाची हजेरी. पावसामुळे सूर्या नदीला पूर. पुरामुळे खामगावशी चितोडा गावाचा संपर्क तुटला. सदरातील ओझरडे धबधबा मे महिन्यातच झाला प्रवाहित. 400 फुटांवरून कोसळणाऱ्या धबधब्याचं विहंगम दृश्य कॅमेऱ्यात कैद. फलटणमधील धुमाळवाडी तलाव पहिल्याच पावसामध्ये झाला ओव्हरफ्लो. गावकऱ्यांनी अनुभवली पावसाची भीषणता. बीडमध्ये मुसळधार पावसामुळे बिंदुसरा नदीला आला पूर. दगडी पुलाच्या नळीमध्ये कचरा अडकल्यामुळे पुलावरून वाहतंय पाणी. धाराशिव जिल्ह्याला पावसानं झोडपलं. 10 दिवसांपूर्वी कोरडं पडलेलं मांजरा नदीचं पात्र पुन्हा प्रवाहित झाल्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला. माण तालुक्यातील आंधळी धरण ओव्हरफ्लो. सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लागणार मार्गी.